सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई. कोण धावी त्यांच्या लागी मागे मागे येळ झाली. न बैसती एके ठाई धावती राही 10 वाटा. कोण धावी त्यांच्या लागी मागे मागे येळ झाली. तुका म्हणे तू लाख म्हणेवी मग त्या येवी आम्ही जाणो. कोण धावे त्यांच्या लागी मागे मागे येळ झाली. विठ्ठला देवाधे देवा जगत ज्ञानेश्वरा करुणा करा दया. तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निरचरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरून कलवावी. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या नको आम्हा सवे गोपाळा येवो ओढाळा तुझ्या गाई. शिवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील आणि काल्याच्याच प्रकरणातील अभंग आहे. आपला हा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की साधावाप्रमाणे मौजे नजीक बाभुळगाव ढोलकुले वस्ती येथे आमचे हरिभक्तीपरायण हरी महाराज घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी आपल्या उत्सवाला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून हा पंचदिनी दत्त जयंती सोहळा ज्ञानेश्वरी पारायण
गुरुचरित्र तुमचे कथा प्रवक्ते रामराव महाराज घनवट आणि ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज कुदट आणि सर्व महंतच आहेत. हा पण ते सगळं मग आता आम्ही म्हणतातच निवडतो. आम्ही काही म्हणत नाही, काही नाही, काही नाही. आपलं सर्व सामान्य ते म्हणलं आम्हाला म्हणतं कसं काय लावलं पण ते म्हणतं ते उद्धव महाराज आहेत नेवाशीचे आणि त्याच्यामुळं काही आम्हाला तिकडं उद्धव महाराज नेवाशी करते. बरोबर नेवासं तर नेवासं, शेवगाव ती शेवगाव कोणतं कधी नाही. पण आम्हाला काही म्हणतं नाही, काही नाही, आम्हाला काही येतं नाही, काही नाही. आमचं नुसतं बोभाट आहे. नो हे दा असं खरा हा शेत अंगोळा सगळं तिथं टाळकरी गुणवान मंडळी वाजवणारे तसेच, गाणारे तसेच, ऐकणारे सुद्धा एकापेक्षा एक आणि महाराज सुद्धा एकापेक्षा एक सारे वलचडायचे. आणि रात्री आमच्या हरिभक्तीपरायण महंत वैभव महाराज माळवदे आणि यांचं दत्त जयंतीचा हा कार्यक्रम धरी अवतार विश्व तारावया आतुरीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी पुढं काय या म्हणूनच पाठ नाही त्याच्यामुळेच कोण घेत नाही कीर्तनाला. तिथी पौर्णिमा मास मार्गशिरू गुरुतो वासरू उत्सव काळ एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकार आहे. आम्ही एक दाबण घेतला होता कीर्तनात पण काय पाठच नाही. आम्हाला पाहून सांगावं लागायचं आणि ते ऐकणाऱ्याला जड जायचं. आमचे गुरुदेव कुलेकर बाबा अभंग घ्यायचे. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा गावून खिचरी प्राणायामी बैसला. त्याचं शेवटच्या चरणी काही ज्ञान गोदावरी तिरी पांचाळ केले स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवांतरी दत्तात्रय योगी या विठाला विठाला. बाकीचे अभंग सोपे आहेत. गोकुळाष्टमीचे जन्माचे, रामनवमीचे जन्माचे, नरसिंह जयंतीचे जन्माचे, पण हा एकच अभंग. म्हणून रात्री तो उत्सव झाला आणि आजचा हा काल्याचा उत्सव म्हणजे सांगता परिपूर्णता. जी आपण सेवा केलेली आहे, ज्यांनी पंक्ती दिल्या, ज्यांनी वर्गणी दिली, ज्यांनी नाश्ता दिला, ज्यांनी पाण्याचं काम केलं त्यांना धन्यवाद आहे. नका तुम्हाला अन्नदान देता आलं नाही ना, पाणी द्या. तुकोबाईचा अभंग नेदा तरी हे हो नका देऊ अन्न फुकाची जीवन तरी पाजा. म्हणून जी जी सेवा केलेली आहे याच्यातलं काही वायाला जात नाही आणि ज्याच्यातलं काही वायाला जात नाही त्याला परमार्थ म्हणायचं आणि ज्याच्यातलं काही उपयोगाला येत नाही त्याला संसार म्हणायचं. म्हणून सुंदर प्रकारे या ठिकाणी स्थापना केली देवाची. जसं देवगडचं संस्थान आहे तिथं तुम्ही जाऊन पहा, तुम्हाला खूप स्वच्छते बाबतीत एक नंबर आहे, पुढं काळी दिसणार नाही. तसं हे तीच संस्थान आहे. तुम्हाला आम्हाला भाऊने सांगितलं म्हणे काकून ते 3 वाजल्यापासूनच जागे झाडून काढायचं, स्नान करायचं आणि मग काकडा करायचं. नाही तर आपण काही ठिकाणी पाहतो देव बसले का त्याची पूजा नाही, तिथं दिवा नाही, देवाला नैवेद्य नाही. काकडा तर बाजूलाच राहायचा. कशाचा काकडा? नैवेद्य नाही, कपडे नाही देवाला. आम्ही एका ठिकाणी म्हणतो अहो देवाला कपडे नाही. एक घडी म्हणलं ते पुजारी गेला गावाला, पुजारी गावात गेला पण काय कपडे घेऊन गेला. दुसऱ्याने कोणतरी केलं पाहिजे ना.
म्हणून आमचे गुरुवारी भुले बाबा सांगायचे, नवीन मंदिर बांधण्यापेक्षा जे जुनं आहे याचा जीर्णोद्धार करा. जुने मंदिर पडायला लागले तिकडे लक्ष नाही, नवीन बांधायचं. बांधूस तर त्याचा गावगाव असतो, पण 10-5 वर्ष झाले का कोणी लक्ष देत नाही. म्हणून सातत्याने सेवा तुम्ही चालू ठेवली, तुम्हाला धन्यवाद आहे. विठाला म्हणून 5 दिवस आपण कार्यक्रम ऐकले. आज शेवट म्हणजे काला. काला म्हणजे सप्ताहाची परिपूर्णता. जसं मंदिराचं काम पूर्ण झालं, कशावरून समजायचं? ज्यावर शिखरावर कळश ठेवला की मंदिराचं काम पूर्ण झालं. जसं गंगा उगम पावल्यापासून वाहत 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 फेडीत पापताप, पोखीत तिळीचे पालप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. जसं गंगेने समुद्राची पर्यंत जाणं, एकदा समुद्रात मिळाली की गंगेचं पूर्णत्व झालं. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकम. तसं देवळाच्या कामा कळसू, परम गंगेशी सिंधू प्रवेश. तसं सप्ताहाचा काला झाला की सप्ताहाची पूर्णता. काला झालेला एखादा जरा आला, हा आता का आला? आता आम्ही जरी आलो तर आम्ही म्हणू आमची सासर जरी म्हणून आलो, आम्हाला काय अडचण. पण दुसरं जर आलं तर का आला, कशा जे थांबले कशा करता थांबले? आता काला झाला आला. म्हणून पूर्णता म्हणजे पूर्णविराम. परमार्थात पूर्णविराम असतो आणि संसारात स्वल्प विराम असतो. म्हणजे पूर्ण होत नसतो संसार. आपले आजोबा होते, त्यांनी केला, ते गेले. वडिलाच्या खांद्यावर आलं, त्यांनी केला, ते गेले, आपल्या खांद्यावर आलं. आपल्यानंतर एकदा मुलं करते झाले का द्यायचे त्यांच्या खांद्यावर, हे सांभाळा, आणि आपण घ्यायचा खांदा काढून. आता आपण खांदा नाही काढीत. लोक म्हणते काय खरंय पोरांचं, आम्ही म्हणून बरं हे आम्ही मेलं, पोरांचं कसं होईल? पोरं म्हणते तुमच्यापेक्षा चांगलं होणार आहे, तुमच्यामुळं घोटाळा आहे. याचा अर्थ पूर्ण होणारच नाही. आज मेला पंजा परमार्थात पूर्णविराम, पूर्णता. संसारात अपूर्णता. जसं आपण आता नाही राहिलं, पहिलं उजळण्या पाठ करून घ्यायची. पावकी नेमकी होतं नाही का भाऊ तुमच्या घरात? आता सगळं कॉम्प्युटर आल्यामुळं आता काही पाठ करायची गरज नाही, काही नाही. पहिले गाथा पाठ असायची. आमचे ईर्षीचे महाराज आहे ना, सगळं गाथाच मुखोद्गत होता. काहींच्या गाथा पाठ, काहींच्या अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहेत माणसं. काल गीता जयंती झाली ना, काहींची अख्खी गीता पाठ, काहींची सगळी मालिका पाठ, आणि आमच्या महाराज लोकांचे नुसते कडवे पाठ. आणि ज्यांच्या काहीच नाही पाठ ते दिंडीचे मालक.
विठाला विठाला. आम्ही आळंदीला त्या मावळ धर्मशाळेत गेलो कीर्तना. मग ते म्हणले हे अध्यक्ष आहे. मग ते त्यांच्या गावाकडं तिकडं बोललेलं मावळमध्ये तिकडं तळगाव दाभाडीच्या पुढं गाव आहे त्यांचं. त्यांनी हॅलो केलं यंदा. त्यांना म्हणलं तुमचे सगळे हायफाय बाबा असते तेव्हा नाही नाही गावकरी म्हणले त्यांना बोला. आणि ते अध्यक्ष आहे. आणि त्या अध्यक्षाला काही मालिका नाही येत आणि काकडा नाही येत. म्हणजे अध्यक्ष कोणी केला आहे काहीच नाही त्याला येत. पण ते अध्यक्ष ज्यांनी देणगी जास्त दिली की झाला अध्यक्ष. त्याला काय पाठण त्याला हवायला काय करतं. म्हणून आता हे मोबाईल आल्यामुळं चांगलं झालं. मी कोणतं किती अवघड अभंग जरी असला पण मोबाईलमध्ये सगळं सोपं झालं. कोणता अभंग घ्या काहीच अडचण येत नाही. पहिलं पाठांतर व्हायचं. म्हणून सांगण्याचं तात्पर्य तुझी उजळणी असायच्या. पाढी पाठ करून घ्यायची. 8चा पाढा म्हणा आणि 9चा पाढा म्हणा. तुम्हाला काय तफावत दिसते? 8चा पाढा म्हटला की 2 अंकाची बेरीज केली का एक अंक कमी होतो. तसं संसार म्हणजे 8चा पाढा आहे. 8 पूर्ण संख्या आहे का नाही. 8 2 16. 2 अंकाची बेरीज किती होते? 1 आणि 6 7. 1 कमी झाला. 8 त्रिक 24. 2 अंकाची बेरीज किती होते? 2 आणि 4 6. पुन्हा 1 कमी झाला. 8 चौक 32. 3 आणि 2 5. पुन्हा 2 अंकाची बेरीज करा. 1 कमी झाला. तसं संसार म्हणजे घटच चालतं. तो म्हणजे मागच्या वर्षी बरं होतं बाई यंदा तर जास्ती फाकलं. मागच्या वर्षी काय झालं काय मिळवा होता पण यंदा तर 1.5 लाख यांच्या अंगावर लागले. विचारा विचारा. सहन करण्यासारखे म्हणून जमलंय. नाही तर सर्वसामान्यांना 1.5 लाख म्हणल्यानंतर कमाईच गेली असती 12 महिन्याची. म्हणून कमी होत चालतं घटत चालतं. दोघांचं मागच्या वर्षी चांगला भाव होता. 7,000 होता. आता 68,500च म्हणते. 68 देऊ नाही म्हणून साडी केली त्याला. वास्तविक म्हणजे कमी होत चाललं. परमार्थ म्हणजे कमी नाही जादा नाही. 9चा पाढा तुम्ही 9चा पाढा म्हणा 2 अंक बेरीज करा. कमी होत नाही जास्त होत नाही. 9 9 2 18. 1 आणि 8 9. 9 त्रिक 27. 2 आणि 7 9. 9 चौक 36. 3 आणि 6 9. बरोबर आहे. 9 5 45. 4 आणि 5 9. 9 सखी 54. 5 आणि 4 9. 9 सखी 63. 6 आणि 3 9. 9 8 72. 7 आणि 2 9. 9 9 81. 8 आणि 1 9. 9 10 90. गेला 0 खाली राहिले 9. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण केला पूर्ण पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तसं काल्याचे कीर्तन म्हणजे पूर्णविराम पूर्णता. म्हणून जरी आपल्याला मध्यंतरी येता आलं नाही निदान काल्याच्या दिवशी हजर राहायचं. जी आपण सेवा केलेली आहे भगवान आपल्याला त्याचा मोबदला देत असतो. काही माणसं
रोज हजर राहते तर कारल्याच्या दिवशी निघून जाते लई अर्जंट काम निघालं. मागच्या वर्षी मला वाटतं मला संध्याकाळची तारीख होती पण लई गर्दी होती. आज जरा कमी दिसते गर्दी. निदान जेवायला आले तरी बघ मेहरबानी कीर्तन. हा जेवायपर्यंत बस आपला मांडव फुल होईल. म्हणून त्यांचे सुद्धा हा भरच येत ना. नुसतं आता पंक्तीवाले तर आहेतच. अन्नदाता सुखी भव. पण खाणारे जर नसले तर स्वयंपाक उरवतो ना. म्हणून नुसतं अन्नदाता नाही, अन्नदाता तथा भोगता पाक करता सुखी भव. ते तिकडं स्वयंपाक करते बिचारी झटते. आपण वाढायचं काम कधी जात जा. महिला एक पंगत वाढी जात जा. रात्री आम्ही महिलाला सांगितलं वाढा जास्त महिला आहेत एक वाढायची पंगत करा. काय 7 ते 9 अर्ध्या तासात पंगत उठते. मग कोणी ग्लास वाढायचं. अहो कोणालाही सेवा करता येते. काय म्हणते पंतरावाली घ्या. अरे पंतरावाली नाही बाबा पत्रावालीच मग. काय ते संस्कृत बोलायचं नाद असतो. त्याच्यात अनुस्वार पंतरावाली पत्रावालीचे बरं का. पण ते संस्कृत मध्ये कसं आहे अनुस्वार दिला अनुस्वारम देतम संस्कृतम होतम आमचे वैद्य बाबा सांगायचे. आणि महिला जिथं नाही तिला अनुस्वार देतात. घ्या तुंप तुंप नाही बरं का तुपाची अनुस्वार द्यायची काही गरज आहे का. तुंप भोजना मागती तुप पावश अनुस्वार द्यायचं काही. कुंकू अनुस्वार आहे का नाही. कुंकू नाही मग आणि लाव कुकू चल तिथं अनुस्वार टाकला काढून. म्हणून पत्रावळी वाढायचं काम लहान मुलं करतात. रात्री आम्ही काल होतो ना लहान लहान पोरं होती ग्लास वाढायची पाणी वाढायची पुरी वाढायची. हो म्हणत चांगलं आहे वाढायचं काम करा. काही का होईना सेवा परमार्थ सेवा हा दरवाजा आहे. जेथ ज्ञानाचा कुलठा तेथ सेवा हा दालवंथा. म्हणून जे सेवा करणारी माणसं आहेत भगवान त्याला मोबदला देत असतो. ज्या गावात सेवा करणारी माणसं नाहीत ज्या गावात भक्ती करणारीच माणसं नाहीत तुकोबाला ते सांगतात त्या गावाला गाव तरी कसं म्हणायचं नाही. स्मशानाते भूमी प्रेतारूपाच्या स्मशानते भूमी प्रेतरूपजन. सेवा भक्ती ही ना ग्रामवासी यांच्या जीवनात सेवा नाही. एखाद्याला विचारायचं तुझी काही पंगत आहे का. तुमच्या काकाच्या आनंदीला पंगत आहे गावात पंगत आहे सप्ताह व्हायची तर तुम्हाला धन्यवाद आहे. विचारायचं कुठं आनंदीला पंगत आहे का काही दिंडीला पंगत आहे का काही गावात पंगत आहे का काही नाश्ता आहे का. काही कशातच नाही. इथून तिथून मोकळीच. जसं आपण मटकी ते भिजू घालतो ना त्याच्यात सगळे भिजत नाही 10-5 राहतात तसेच. त्याला काय म्हणतात हा तसं असतेच काही कुच्च. मग तुमच्या घरी काही लग्न काही असलं का त्याला पत्रिका द्यायला जाऊ नका. तुलाही जवळचा पाहुणा आहे पाहुणा तिकडे गेला चुलीत. तू सेवा करतो का जे सेवा करणार आहे ना तो आमचा पाहुणा आहे. ते कोणत्या का जातीचा असेल. माझी जाती
हे जातीचे मज भेटो कोणी, कोणत्या जातीचे असू द्या. आमचे चोखोबा जरी शूद्र जाती जन्माला आले पण देवाने दारच समाधी दिली त्यांची. चोखा मेळा बंका जातीचे महा त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. आता हे कोणत्या कार्यक्रमाला हजरच असते. नाही तर तुमच्या मला वाटतं तुमच्याकडे गाडी आहे ना, चक्र धरा विश्वंभरा म्हणून. पण त्यांचं मोठ्याने महाराज आणते ती मागच्या मोठा कार्यक्रम केला. मग अहो आळंदीला अजूनही विचारित नाही तू कोणत्या जातीचा आहे ते. निश्चय जातीचा वंचावंद होय, हरीचो जो गाय गुणानवा. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. कितीतरी प्रमाण आहेत. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. उच्च जाती जन्माला आला, ब्राह्मण जाती जन्माला आला. पाहू नाही ते पाहतो, खाऊ नाही ते खातो. तुकोबा म्हणतात त्याचं तोंड पाहू नका. अभक्त ब्राह्मण जळव त्याचे तोंड. काय करतात दुसऱ्या जाती. म्हणून परमार्थात जातीचा काही संबंध येत नाही. सेवा करणारे जे आहेत ना ते आमचे जातीचे आहेत. ते माझे सोयारे सतना सताची, ते माझे सोयारे सजना सताची, सोयारे सतना सताची, ते माझे सोय रे सज्जन सांगाती, पाया आठवी ते विठोबाचे. ते सज्जन सोयरे आहे, देवाची सेवा करतात ना. मग ते कोणत्या जातीचे असं ना. वैकुंठवासी भगवान बाबा, वैकुंठवासी वामन भाऊ, काय सेवा होती, काय वाणीमध्ये तपश्चर्या होती. बोललं का तसंच व्हायचं. वाचसिद्धी होती. एखाद्याला काही आशीर्वाद दिला का त्याचं कल्याण, एखाद्याला काही शाप दिला का त्याचा सोपडा साप. वाणीमध्ये ताकद लागते. आता आमच्यासारखं एखाद्या बाबा म्हणा आणि द्या शाप, आमचा शापच लागायचा नाही. पावलं पावलं खोटं बोलायचं आणि काही शाप लागलं. लोक म्हणतात बाबा आशीर्वाद द्या लग्नात. बाबाने आशीर्वाद दिला का वारा आला का फाटला मांडव. जेवण होत नाहीत नीटनेट. नाही तर वारा तर टेम्पूच पैसे झाला, घरी नीटनेटके पोचत नाही तर झालं इकून तिकून तर 12 महिने तर त्यांची फारकती जिकडे तिकडं. त्याला खरं बोलावं लागत. माझे या सत्यवादाची वाचा केली बहुत तया फळाचे हे महाद्वीप पातळी. आता मध्ये मध्ये तेलही बंड लांबलं होत. ते कराडचं ते प्रकरण झालं झाला मुंडे साहेबाचं तिकडे झालं. ते त्यांचं राजकारण आणि यांचंही नका. पण आम्हाला काय नाही, आम्ही तिकडे जातो. आता चिरपूरला तुमच्या खंडोबाबाची पुण्यतिथी, पुन्हा भगवान बाबाची पुण्यतिथी आणि भाऊंची पुण्यतिथी 15 दिवस सप्ताह असतो. त्याच्यात तसं काही वंदनीच काही नाही. आम्ही असतो तिथं. त्याच्या वंदनीचं मला त्याचं काय भाऊ बाबा जरी कोणत्या जातीचा काही संबंध येत नाही. सांगण्याचं तात्पर्य तुम्ही कोणत्या जातीत जन्माला या, पण ज्या ठिकाणी इथं आले सेवा केली तुम्हाला त्याचा मोबदला मिळणार. म्हणून आजच्या दिवशी हजर राहायचं. हा पगाराचा दिवस आहे. आता सगळ्याला काला मिळत नाही. आपण नेहमीच काल्याचे कीर्तन ऐकतो. जे स्वर्गातले देव आहेत तिथं काला नाही. म्हणून काल्याच्या दिवशी ते सगळे खाली येतात. आजी व सामरावती काला पहायची देव विसरती देवभाव. त्या ठिकाणी काला नाही, वैकुंठात काला नाही, स्वर्गात काला नाही. म्हणून ते सुद्धा मृत्यू लोकात येतात. मृत्यू लोकी भावा जन्मा, मृत्यू लोकी भावा जन्मा, मृत्यू लोकी भावा जन्मा,
काला नाही. स्वर्गात भोग आहे, ती भोगभूमी आहे. ज्ञानोबाई म्हणतात मी स्वर्गाला गेले कशा करता म्हणते संसारी जन्मेजे यज्ञाधिक कर्म केजे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. पण त्या ठिकाणी काला नाही. ते म्हणले चला मृत्यू लोक सगळीचे सगळे खाली आले. आणि असं ज्या ठिकाणी काल्याचा उत्सव चालू आहे, काला वाटप चालू आहे, सगळे स्वर्गातले देव आपल्या वारकऱ्यात शिरले काला घेण्याकरता. पुढं हात करायचे आणि खाली पाहिजे. आपल्याला ओळखलं तर वाटणारे मोठे हुशार असतात. ज्या ती खाली पाहते त्या ती बहुतेक हे डबल घेणारे गिऱ्हाईक असलं पाहिजे. नाही तर याने वल्गण नसन दिली, वल्गण नाही दिली की माणसं खाली पाहून जेवते. त्यांना नाक नसतं ना, लगे हात पकडले काय रे तुम्ही खाली पाहता कुठले म्हणजे आम्ही स्वर्गात. जरा उठा तुम्हाला नाही येतं काल. ते म्हणजे आम्हाला शंका होतीच आपल्याला काही काला मिळणार नाही. मग रस्त्यात तर मिळालं पाहिजे. आता देव होते देवाला काय करता येणार नाही. सगळीचे सगळे देव यमुनेमध्ये मासे झाले म्हणजे हे हात धुण्याकरता येणारच. नेहमीच अख्खे काल्याचे आशे मग काही मोठ्याले मासे ब्रह्मदेव मोठा मासा झाला असं वेगळा झाला असं वर पाहायचं म्हणजे यायलाच कसं काय हात धुवाय. काही मध्यम स्वरूपाचे ते लहान डोक मासे झाले. काही बारीक बारीक देव होते जसे लहान चिल्लरे तर त्याच्यात काही बारीक बारीक देव होते ते बारीक चिंगळ्या झाल्या. सगळीचे सगळे तिथं वाट पाहायला आपल्याला काला देवाने सांगितलं कोण जाऊ नका हात धुण्याकरता तिकडं भोकडी आहे म्हणे. हा म्हणजे मग हे खलकाटे हात म्हणजे आपल्या शरीराच्या ठिकाणी एक जागा आहे तिथं पुसून टाकलं. तिथं कोणतीही देवता नाही. काल्याचे आशी देवजळी झाले माशी पुसवण्या हाशी त्याने सांगा ते हात लाजी त्याशी वाटा नाही. का त्यांना काला मिळत नाही. ती भोगी आहे. आणि परमार्थ वारी भजन हा भोगी लोकांचा विषय नाही, त्यागी लोकांचा विषय. साधू संतांनी त्याग केला म्हणून आज आपल्याला हा काला मिळतो. ज्ञानोबाराईची 700 वर्षे झाली यावर्षी. म्हणून यावर्षी तुम्ही पाहिलं माऊलीने नियोजन केलं ना सारी माऊलीच होती. 750 वर्ष झाली ज्ञानोबाराई. सगळे ज्ञानेश्वर नावाचेच महाराज होते. वाजवणारे तेच, गाणारे तेच, महाराज तेच, सगळे ज्ञानेश्वर. काही महाराज म्हणजे बरं झालं आमचं ज्ञानेश्वर नाव आलं म्हणून आम्हाला सेवा मिळाली, नाही तर मग आम्हाला सेवा नसते मिळाली. मग 750 वर्ष झाले. जितकं ज्ञानोबारायला महत्व आहे तितकंच तुकोबारायला महत्व आहे. जरी तुकोबाराई गृहस्थी होते काय बिघडलं गृहस्थी जरी असली पण जितकी ज्ञानोबाराईची शक्ती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा म्हणल्याशिवाय आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणताना खाली टाळ घेतो. ज्ञानदेवी रचला पाया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम म्हणला वर टाळ घ्यायचा. तुका झाला शेखर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. सुरुवात आणि शेवट. जरी ब्रह्मचारी असले आणि गृहस्थी असले फक्त डोक्यात काय आहे त्याच्या हे महत्वाचं आहे लक्षात आलं. आता भाऊ म्हणले सुरू केलंय तुमचं काय फेट आहे आता आपल्याला डोकं आहे आपण फेटा बांधतो. ज्या वयाला डोकं आहे ते डोक्यात पदर घेतात. राहू द्या आता म्हणून याला डोकं लागत खेट्या बांधायला सुद्धा डोकं लागत. आता आम्हाला परवा बाईकडे कार्यक्रम आहे तिकडे भातोडी पारगावाला. त्यांचं लई टाईमशीर काम असते. 7ला म्हणजे 7लाच आणि 9ला म्हणजे 9लाच जे विचार झालं पाहिजे. उलट 10-5 मिनिटं लवकर पण उशीर नाही. आम्हाला थोडं ट्रॅफिकमध्ये खड्डे हे ते वेळ झाला थोडा वेळ ते पण काही नाही. आता 7 वाजले आम्ही सुरू करतो तुमचं काही सगळं ओके हे म्हणता हा फेट आहे आम्हाला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की जे महत्व आहे जी जबाबदारी आहे
तसं साधू संतांनी आपल्याला हा जो दिलेला देह आहे हा परमार्थ करण्याकरता त्यांना त्या ठिकाणी स्वर्गात देवांना नुसते भोग भोगायचे हा त्यागी लोकांचा विषय आहे. म्हणून ते या ठिकाणी का आले? काला मिळण्याकरता. तसं आपण सुद्धा या ठिकाणी मृत्यू लोकात आल्यानंतर इंद्रिय जर असे आपण शरीरात सोडले, पाहू नाही ते पाहतो, खाऊ नाही ते खातो, मग भजन करण्याला काय महत्व आहे? भजन करत असताना इंद्रियाचा संयम करा. तुकोबाराचा अभंगी इंद्रियाशी नियम नाही आणि मुखी राम म्हणून काही. तसं हे 10 इंद्रिय म्हणजे 10 गायीच्या. मग ह्या गायी अशा पळतात. तुमच्याकडे तर 200 गायी आहे, महाराजाला धन्यवाद आहे. 200 गायी सांभाळायचं सोपं नाही. आमच्याकडे 200 नाही, 2 झिरो गेले, 2च तरी नाकी नव येते. पण हाही सहकार्य गाड्यावाले ते तुमच्या ते घोट्याला लई जनावर आहेत. लोक ते त्या जनावर टाकी देते एक एक भ्या की जो त्यांची मजा आहे, कुठं जात नाही काही नाही, रस्त्यालाच खाते. तसं तुम्हाला द्यायला पाहिजे त्यांनी. तुम्ही जर त्यांच्याकडे कोणते कधी जात हा काकाला म्हणा जरा इथं सांगितलं का ते म्हणते नाही त्यांना द्या बाबाला गायांना चाऱ्याला सेवा करा. ही महत्वाची गो सेवा आहे बाबाची. हा अख्ख्या शेवगाव तालुक्यात नंबर आहे. म्हणून गाया सांभाळणं सोपं नाही. तसं ह्या 10 ज्या गाया आहेत हे 10 इंद्रिय आहेत आणि ते असे विषय दिसला का निघालेस. जेव्हा रसाकडे ओढी तशा प्राशना लागी तोडी शेषना शिरती सुखाची गोडी ते तर फळी रमावया त्वचा पाहे मृदुपण उदरवांची पूर्णान श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आला ग्राण उद्यत परिमळा रूप पहावया डोळा हस्तवांची ती खेळा नाना स्वभावी पायवांची ती गती आयशी इंद्रिय ओढावली ती. म्हणून यांना अंतर्मुख करा. परांच खाणे व्यतुर्ण स्वयंभू तस्मात परान पश्यतीनांतरात मन. भागवतामध्ये जे वर्णन केलेलं आहे तसं महाराज सांगतात ह्या गाया ज्या आहेत ह्या अशा ओढाळ गाया आहेत. आणि म्हणून त्या गोपाळांनी देवाकडे तक्रारच केली, देवा तुझ्या गायी फार ओढाळ्यात. मग आम्ही वाईट आणायला जातो आणि तू आमची शिदोरी खातो. त्याच्यापेक्षा आमच्यात येऊच नको, आमच्यातून तुझ्या गाई निवडूनच घे. कान्होबा रे कान्होबा आपुली गोधवी. तुम्ही म्हणा मला नाही जमत ते. म्हणून म्हणले आम्ही दवा एवढा आणतो 5-5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानावला म्हणून कान्होबा रे कान्होबा आपुली गोधवी. त्या गोपाळांनी देवाकडे तक्रार केली आणि कशा करता मला बाजूला टाकतात. मग पुन्हा ते गोपाळांनी सांगितलं कृष्णाला अरे एक दिवस काय झालं तुझा बैल चुकला, तुझ्या घरी सांगायला गेलो ते म्हातारा आम्हालाच भांडायला लागला. तुझा बैल चुकला मोरा गोपाळाचं आणि देवाचं भांडण आहे पण प्रेमाचं भांडण आहे. त्याच्यात प्रेम होतं. देवाला सुद्धा गोपाळाशिवाय करमत नव्हतं आणि गोपाळाला देवाशिवाय करमत नव्हतं. एक दिवस आला नाही एखादा गोपाळ पेंड्या दिसत नाही
हा ते गेला सासरवाडीला आलाच ना देवाला करमत नव्हतं. आणि मग शिदोरी आणल्या का देवाने सांगितलंय तुझी काय आहे शिदोरी इकडे आण भाकर भाजी काय केलेली भाकर ती मागून घेत. जे योगी ध्यान करतात देव त्यांच्या ध्यानात येत नाही. योगी यांच्या ध्याना नाही भाकरी त्यांच्या मागून खाय याचा अर्थ प्रेम होत. म्हणून ते जे गोपाळ होते एखाद्या भेटला नाही त्याला वाटायचं कधी देव भेटल. दुसऱ्या दिवशी आला का देवाने मग त्याला कडकडून भेट द्यायची ना असं गळ्याला गाळा लावायचं. जसं माहिला कसं गळ्याला गाळा लावतात रडायला तसं हरी गोपाळा सवे सका भेटे गळ्या गळा मिळवणे भाविका तयांची आवडी मोठी सांगे गोष्टी जीवीच्या प्रेम होत. म्हणून जरी हे भांडण आहे पण हे प्रेमाचं भांडण आहे. म्हणून त्या गोपाळाने सांगितलं देवा तुझ्या गायी वढाळ आहेत. काही गायी वढाळ असतात काही कुत्रे वढाळ असते. इथे हा ना तेवढं बोलतं केव्हा करतं का चाललं घरात. तुका बोलायचं हा भंगे ना चोरटे सुने मारिले टाळे केव्हा करी परी नसंडी चाळे. तुमचं गाथा मुखद गती. पण त्याला हाणलं का ते केव्हा करायचं आणि पुन्हा घरात जायचं. त्या बाईनं विचार केला खाण्याचं कुठपर्यंत. त्या बाईनं काय केलं बाहेर जायचं पाणी आणायला. पहिलं असं माठ घेऊन नदीच्या काठावर जावं लागायचं. आता नदीच आली माठाच्या काठावर. जिकडे तिकडे आता पाईपलाईन झाल्या डोक्यात पाणी घ्यायचं नाही काही. पहिलं महिला डोक्यात पाणी घ्यायचे भांडं भरलेलं भांडं असलं आणि त्यातले त्यात पुन्हा जर कुंकवाली बाई असली कुंकवाल्याला डिमांड आहे बरं का. बोक्यावाल्याला कोण नाही विचारित पण कुंकवाल्याला मान आहे. कुंकवा नाही ठाव. हा आपण जर एखाद्या कामाला निघालो एखादी बाई भांडं घेऊन आली का मग माणसं सुट्टे पैसे टाकायचे 4 आणे 8 आणे रुपये त्याला सुद्धा किंमत होती. म्हणजे ते भांडं घेऊन जायचं. तसं त्या महिला पाण्याला जायची आणि ते कुत्रं हात शिरायचं. त्याने विचार केला आता हे हाणव कुठपर्यंत. घरात विळी होती त्याने विळीनं काय केलं त्या कुत्र्याचे कानं कापले आणि शिपुटं कापले आणि दिलं बाहेर हाकून. गेली बाहेर पाणी आणायला. पाण्याचा हंडा घेऊन येऊस तर ते कुत्रं पुन्हा चाललंय. ते कानाचे रक्ताचे थेंब खाली गळत येते ते शेपटाचे रक्ताचे थेंब खाली गळत येते पुन्हा घरात शिरत आहे. काय होई माऊलीची विठाला विठाला ओढाईता लाविले तैशीची कानपूस ओले आणि पुढे ती ओढाळू आले सुने जैसे. आज ध्यानात मला तुम्ही मदत करता पण ते आम्हाला असं नाही ध्यानात येत पण येतं ध्यानात. आता आमच्या ध्यानात येत नाही म्हणून त्याला म्हणायचं ओढाळ. तसं या गायी ज्या वढाळ आहेत त्या गोपाळांनी देवाकडे तक्रार केली की देवा ह्या ज्या वढाळ गायी आहेत तू त्याच्यामुळे आमच्या संग येऊच नको. हेच अभंगाच्या पहिल्या चरणात. नको आम्हा सवे गोपाळ Yeah.
देवाच्या चरणात सांगतात. त्या गोपाळाने देवाकडे तक्रार केली, नको आमासवे येऊ गोपाळ, का येऊ ओढाळा तुझ्या गायी. या ज्या गायी आहेत या ओढाळा आहेत. काही गायी पळतच राहतात, मग त्यांच्या माग मागच राहावं लागत. आता म्हणून काही बंदिस्त असले का मग अडचण नाही. पूर्वी माणसं गाया चालायची, थोडीशी नजर इकडं तिकडं झाली का गाय गेलीच माला. मग ते गोपाळांनी सांगायचं, देवा ह्या अशा ओढाळ गायी आहेत, ह्या माल खायला शोकलेल्या आहेत, माल देखला का तू लागल्याच पळायला. बरं तू जातो नाही वळती हाणायला, तू एका जागेवर बसतो आणि आम्हाला वळती हाणायला सांगतो, आणि कोण आम्ही मोकळे नाही त्यांच्या मागे जायला. बस दुसरं चरण, कोण धावे त्यांच्या लागे, कोण धावे त्यांच्या लागे, कोण धावे कोण धावे देवा आम्ही वळते आणायला मोकळे नाही, त्यांच्या मागे धावतच राहावं लागतं. मग तसं ही इंद्रिय अशी पळतच राहतात. यांना अंतर्मुख करा. परमार्थ करत असताना यांनी इंद्रियावर संयम केला, ती जीवनात सक्सेस झाली. काही ना काही व्यसन सोडायचं. काळा त्याच्याकरता आहे, काळ्याच्या दिवशी निश्चय करायचा, बिडीच वाढायची नाही आजपासून. नाही तर आमच्या बहिणीला बिड्या लागत आहे. जे हरी ते म्हणतो काढा बिडी, की याने लावलीच काढी, सोडच धोपत. भजन्या माणसाने बिडी ओढू नये, सिगारेट ओढू नये, गांजा पिऊ नये. काही भजने गांजा आणते, जय शंकर हे लवकर, बम भोले टेकडीवाले, कैलाश के राजा, चिलीम भराने ताजा, दम लगाने आजा. आमचे वैद्य बाबा सांगायचे. सांगा काही दारू पिऊन भजन म्हणते. आता सांगा भजन हे चांगलं आहे, पण दारू पिऊन जर भजन केलं उद्धार होणार नाही. पण तुम्ही नरकाला गेल्याशिवाय राहणार. नरका जाणे चुके ना. भजन हे उद्धाराला कारणीभूत आहे, पण भजन करणारा निर्व्यसनी असावं लागतो. जसं गंगेचं पाणी पवित्र आहे, पण पाणी आणणारे पवित्र असावे लागतात. नाही तर कावडीला गेले तिकडेच पिले. मग सांगा देवाला पाणी चालत का ते? म्हणून कावडीचं पाणी बाटलीत आणायचं नसतं, कारण की तिचं नावच काय आहे, बाटली. आता आपल्याला लागतीच बाटली. पहिल्या बाटल्या नव्हत्या, आता बाटलीशिवाय थोड्या बाटल्या प्या. मग ज्ञानोबाई सांगतात पाणी पवित्र आहे, पण भांड बाटलेलं आहे. हागा गंगोदक झाली, ती मध्य भांड आले, ते घेऊ नये काही केले विचारी पाळा. तसं भजन हे उद्धाराने कारणीभूत आहे, पण काही ना काही व्यसन सोडा. बिडी ओढायची नाही, तंबाखू खायची नाही. नाही तर आमचं काही भजनाला तंबाखू लागत. मंदिरात भजन
तंबाखू खाल्ली थुकायला जागाच नाही विठ्ठल रुक्माईच्या मध्ये एकाने पिचकारी आली विठाला विठाला दारूवाल्याचं नेमचं सारखं आपली म्हणायचे दारूवाला काय भकन आणि तंबाखूवाला म्हणून दारू पिऊ नका काही ना काही व्यसन सोडा अगोदर महाराज लोकांनी आणि भजनी लोकांनी सोडलं पाहिजे आम्हाला जर व्यसन असले तर सांगा ऐक नाही कधी सोडायचे कीर्तन झालं का आणि काढा तंबाखू अरे काय तंबाखू खातो होऊन काय कीर्तन सांगतो निदान महाराज लोकांना व्यसन नसलं नाही पाहिजे कोणी गुरुजी लोक असले त्यांना व्यसन नसलं नाही पाहिजे नाही तर गुरुजीलाच गोवान मावान सगळं चालत असल्यानं पोरांना सांगायला लागला गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सगळी खोली घाण केली होती गोवान मावा खाऊन मग विद्यार्थ्यांनी कोणाकडे पाहायचं सांगा तसं जबाबदारी आपल्यावर ते वडील जे जे करते धर्म ठेवी तसं काही ना काही संयम करा निश्चय करा निश्चयाची बळ तसं आता इंद्रिय विषय दिसले का पळतात जसं वारं सुटलं आता वारं आहे पण थोडं कमी त्याच्यामुळं नुसतं ह्या हालत पण जास्त जर वावधन सुटलं ना वारं नाही वारं वावधन ते वाऱ्याचंच भावे वावधन आम्ही पुण्याला गेलो मी म्हणलं वावधन ते म्हणलं नाही बावधन आहे ते बावधन आहे ते पुण्यामध्ये हा तिथं कीर्तन होतं मी म्हणलं बावधन का वावधन आहे ते म्हणलं वावधन नाही बावधन आहे तसं वारं जर सुटलं पांडव फाडीत झाडं उपटत काही पत्रीची शेर उलटून जाते ज्ञानवालाही सांगतात ताकदच आहे तेवढी धावणे वारी याची जाळणे आगीची आग लागली एखाद्या डोंगराला आणि वारं सुटलं तेजा आणि ओखला भीती झाली हवी वारा आणि सुटला ज्याच्या वारं सुटलं ते आटोक्यात राहील काही जाळीत चलणे शिळीची शिळी काही खाते आणि विशेष म्हणजे तिला फुगलं तरी लक्षात येत नाही ताकद खातच राहते एकदा बादशाने बिरबलला सांगितलं ए शिळीला गज फुगून आणायचं आणि तिने जर काही खाल्लं नाही का तुला अमुक अमुक बक्षीस 1 लाख रुपये बक्षीस कुठं आपल्याला द्यायचे तरी 1 लाख रुपये बक्षीस मित्राला सांगितलं गज फुगून आण शिळी गज फुगून आण बादशाने हिरवा चारा आणला टाकला खाल्ला ज्ञानवाले म्हणतात हिरवा चारा भांबवे पशु हिरवं दिसलं का ते पळतच ते म्हणजे बक्षीस नाही काहीच नाही खाल्लं तर बक्षीस हिरवाने दुसऱ्या मित्राला सांगितलं त्याला काही जमलं नाही ते काही सक्सेस झाला नाही मग तू जास्त खाऊ आत घोष फुगून आण बिरबलने काय केलं एका ताटात खपरी पेट आणली ठेवली खाल्ली तिने ते म्हणे बक्षीस नाही काहीच नाही खाल्लं तर बक्षीस मग बिरबलने विचार केला आता कोणत्या शेळीला सांगायचं आणि कोणत्या मालकाला सांगायचं आपल्या घरी शेळी आहे ना तिलाच खाऊ घालायचं गज फुगोस तर खूप गज फुगली आणि एकदा फुगली आणि तिच्या पुढं खायला ठुलं का पुन्हा जर तोंड घातलं का त्याच्यावर ठोका द्यायचा तिच्या तोंडावर तिला सवय लागली खायला ठेवली आणि नुसतं ठोका द्यायचं नाही तिला जाग करायचं फुगलेलं खायला ठेवलं का नुसतं खाकायला करायचं आणि तोंड घातलं का ठोका द्यायचं 2दा-3दा प्रयोग केला गज फुगली तिला खायला ठेवलं आणि नुसतं त्याने खाकाडल्याने केलं ते तोंडच लावत नव्हते तिला माहिती तोंड लावलं का तोंडावर ठोकायचं तुम्ही पहा लय ज्ञान आहे पशुपशुधिकाला फक्त बोलता येत नाही ज्यावेळेला दरबारात आल्यानंतर बादशाला माहित होतं हे बादर गडी नक्की बक्षीस घेऊन जाईन 1 लाख रुपये आपलं मग बादशाने काय केलं एका ताटात हरभरीची डाळच आणली बिरबलने शेळी आणली दरबारात शेळीच्या पुढे ठुली डाळ आता हरभरीची डाळ शेळी पुढे ठुलीवर केलं दम निघालं पण बिरबलने केलं इंटिमेशन ती कुठं तोंडली होती शेवटी बक्षीसच घेऊन गेला पाहता काय लोक म्हणले तो काय खाऊ घातला बिरबलने सांगितलं तिला पोटभर खाऊ घातलं आणि पुन्हा तोंड घालायला लागले का तोंडावर ठोका द्या तसं इंद्रियांना विषय द्या पण वाईट याच्याकडे तोंड खुपसायला लागले का संयम तिकडे जायचं नाही ज्याने जीवनात संयम केला ते जीवनात सक्सेस झाले
आणि जे या विषयाचे आधी गेले ते म्हातारपणी फेल झाले. एक एक केले हातोफळी थायावळी पावले हे धावतात. तसं गाया पळतच असतात. आता तुमच्या गायच्या गाय आहेत, एकदा खाऊन घातलं बसायच्यात आणि पाचू जात आहेत. बसल्यात बोल का गायने बसलं पाहिजे, रवंत केला पाहिजे. म्हणजे काय होतं ते पचनक्रिया होती. काही हे जर गायला किती खा टाका ते खायतच राहतात आणि हालतच राहतात. पातळ ते काही काय खतं नाही, त्याच्यात गोमूत्र नाही, कोणत्याच धोरणात नाही ते. म्हणून त्यांना दिसतं खायचं समजत, म्हणून बसल्या पाहिजे. पण त्या गोपाळानं सांगितलं तुझ्या अशा गायी आहेत ते एका ठिकाणी बसत सुद्धा नाही. सती एके ठाई सती एके ठाई सती एके ठाई सती एके ठाई तिसऱ्या चरणात सांगतात न बैसती एके ठाई धावती दाही 10 वाटा. ह्या नुसत्या धावत राहतात, पळत राहतात. आणि तू एका जागेवर बसवतो ना आम्हाला वळते आणायला सांगतो. कोण मोकळं नाही जायला, कोणा धावे त्यांच्या जागी मागे मागे येणं झाली. मग त्याच्यापेक्षा देवाला बाजूलाच टाक. भगवान काकुलती यायला लागला. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. कारण सगळे गोपाळ एकीकडे झाले आणि देव एकीकडे झाला. आता एकटा काय करणार आहे? जसं काय झाला सगळे टाळकरी एकीकडे बाबा एकीकडे. ते म्हणजे आम्ही किती आळलो तो आम्हाला कमी पाकिट देते तर घटकेमध्ये येतो जास्ती पाकिट घेऊन जा. म्हणून आता भजने काही बाबा झाले. कीर्तन सुकाळे बाबा सांगायचे, सुकाळे बाबा भजनच म्हणायचे. ते बोलले मी नुसतं गाण्याचं काम करतो. पण आम्ही आलो आमच्या कोणी पाया पडत नाही, बाबाकडेच गर्दी करते. म्हणून ते म्हणे मी कीर्तन करायला लागलो. विनोदाचा भाग सोडा. पण तसं सगळे गोपाळ एकीकडे झाले आणि देवाला एकीकडे टाकलं. देव काकुलती यायला लागला. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. सांगितलं मला काही बाजूला टाकू नका. मला तुमची सवय, मला पुष्कळ बोलावतात, मला तुमची सवय लागली, तुमची मला लागली सवय. मग काही म्हणजे जाऊ द्या, ते आता आपल्या पाय पडायला लागलाय ना. मग पाय पडायला लागल्यानंतर चूक भूल देणे घेणे, जरी चुकला असला ना त्याला माफ होत असते, पण कबूल केलं पाहिजे. तसं सांगितलं मी कबूल करतो, आता मला काही बाजूला टाकू नका. मग काय कबूल करतो? तुमच्यात घ्या, पण कशावर घ्या ते म्हणा याचं लिहून घ्या. तसं मोकळं नका घेऊया. हे पुन्हा उजूक जे करायचं तेच करेन, आपल्याला जवळ ध्यानच लागलं. मग सगळ्या गोपाळाने ठराव पास केला. त्याने सांगितलं असं कर, ह्या ज्या बाकीच्या गाय आहेत ना ह्या जरी वढाळ असल्या पण त्याच्यात एक मनरूपी गाय आहे ती जास्त वढाळ आहे. मग असं कर, जी मनरूपी जास्ती वढाळ गाय आहे तू निदान एक तरी सांभाळ. तुका म्हणे तू राख म्हणे तुका म्हणे तू राख म्हणे मग
तू राख म्हणे ही मनरूपी जी गाय आहे ही जास्त वड आहे आई तुझ्याकडे सांभाळायचं काम बाकीच्या आमच्याकडे लागल्या मग त्या येरी आम्ही जाणू म्हणून देवाची प्रार्थना करा की देवा हे जे मन आहे तुझ्या केल्या विन स्थिर वश नो हे मन देवाकडे जबाबदारी सोपायची कोण धावे त्यांच्या लागी मागे मागे येल झाली 12 वाजले आपला वेळ जास्त झाला एकदा भजन करा हे काही नुसते गाणारे बिचारे किती मोठमोठ्याने आले ते देवीच्या देठापासून तुम्हाला काही हे करता म्हणून बसणाऱ्याने सुद्धा नसते यांच्याकडेच नाही भजन करे आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे ऐशी तवा मा सांगितले नाही देवी म्हणा राम राम टाळी वाजवा हाती नाचा डोला प्रेमे आपुल्या सोयीते उभाराने नाचायचं असतं बसणाऱ्याने डोलायचं असतं आणि टाळ्या वाजायच्या वर हात करून टाळ्या वाजा आपली पण तिसरा आला कारण त्रिमूर्ती आहे ना त्याच्यामुळे त्यांना वाटलं 2 कसे साहेबांनी पुन्हा तिसरा आणला तिन्हीला महत्व आहे आम्ही सांगितलं भाऊ हे बी सुद्धा तिघजण नाही आणि हे सुद्धा तिघजणच निवृत्ती ज्ञानदेव निवृत्ती नाही म्हणा ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई म्हणून त्याला महत्व आहे वास्तविक काल्याचे कीर्तन म्हटलं की वक्ता बांधलेला असतो भगवंताने ज्या गोकुळात बाललीला केल्या त्याचं वर्णन करायचं असतं चरित्र ते उच्चारावे आणि कितीही वर्णन करा वर्णनच करता येत नाही संपूर्ण पृथ्वीचा कागद तयार केला समुद्राची शाई तयार केली मेरू पर्वताची लेखणी तयार केली आणि सरस्वती जरी देण्याकरता बसली तरी वर्णन होणार नाही अशितगिरी सममशात कज्जलन सिंधू पात्रे सुरतरवर शाखा लेखनी पत्र मुरली लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानामीश पालन न याते काय शोध ज्या ठिकाणी वेदाधिकाला थांगपत्ता लागला नाही नमे विदुस्वरगणाहा जेथ वेदमुखी झाली पुसुनाकाबाई वेदा शिकाही कळलीची नाही शेष शनाला विसहस्र झाल्या जिव्हा जिव्हा देव काहो विटे भगवंताचा अवतारच आहे देवाची जयंती असते संतांची पुण्यतिथी असते आणि तुमचं आमचं श्राद्ध असतं देवाचा अवतार कशा करता यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् अवताराला आल्यानंतर भगवंताचं जे कार्य आहे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे भगवान जन्माला आल्यानंतर सांगितलं जरी माझा जन्म झालेला आहे या ठिकाणी पण जन्मभूमी वेगळी आणि कर्मभूमी वेगळी माझी जन्मभूमी जरी मथुरा आहे पण कर्मभूमी गोकुळ आहे मला असं करा गोकुळात घेऊन चाल
गोकुळाच्या घराला मजने ही गोकुळाला माया मजले ठेवी मजाने ते भगवान गोकुळात आले. सर्वांना आनंद झाला. पण सर्वांना जरी आनंद होत असला काहीला नाही होत. जसं सूर्य उगवला जगाची अंधे फेडीत श्रेयचे रावळे उघडीत निघे जैसा भास्वत प्रदक्षिणे. सूर्य उगवला तर काही मोटरी चालू होत्या सौर ऊर्जा काही बिलं नाही कोणाला ते. मग सांगा केवढी शक्ती. भगवान सांगतात माझी शक्ती येते. यदा नित्यगतम तेजो जगद भासयते खिलम. पाठ झाली कमसे उठले काकड्याला झाला काकडा सुरू. पण चोरांना दुःख होतं त्यांचा धंदा बसतो. जगाचे सुख पहाट आणि चोरा मरणा होणे कष्ट. तसं सूर्य उगवला घोबडाला दिवसा दिसत नाही त्यांचे डोळे जाते. तसं कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टाचाराला कंसाचं धावत आनंद सांगितलं. आपला शत्रू जन्माला आला म्हणे कोण जाते. निघालीची एक बाई मी जाते म्हणे. लहान बाळाला मारायचं काय अवघड. स्तनाचं बीज भरून आली. यशोदेला सांगितलं यशोदे तुला मुलगा झाला मला माहिती झालं मी आले पाण्याकरता. यशोदेने सांगितलं त्याला आत्ताच झोपी घातले. आता देवाला काय झोप येते होय. अवतार कार्यातलं पहिलंच गिराईक होतं. जसं दुकानदार पहिलं गिराईक म्हणलं का ते म्हटलं ते मग भवानीला नाट लागत होता. तसं भवानीलाच बाई आली. म्हणजे आता बायांनी मागं टाकलं सगळ्यांना. बाबाला मागं टाकलं आता सगळ्या. आता लाडक्या बहिणी झाल्या. त्याच्यामुळं काही ठिकाणी पाहतो आम्ही हो आपण जशी बोल येत ना तसं महिला बोल बसलेल्या असतात आणि गडी खाली बसलेत. म्हणलं आता त्यांचं मान अगोदरच. त्या पुतना मावशीने सांगितलं मी जाते. आली लागलं देवाला रडायला बाळाला झोप येईना आणि म्हणे दिलं पुतना मावशीच्या मांडीवर. भगवंताने तिला पाहिल्याबरोबर डोळे झाकले. आता का डोळे झाकले अनेक कारण आहे त्याची. सांगितलं ही बहीण आहे म्हणते पण ही राक्षसीने पूर्वीची. मग तिच्याही म्हणते मावशी आहे. आता हिला कोणती गती द्यायची. भगवान डोळे झाकून विचार करू लागले. आणि आधी गोकुळात दही दूध लोणी खायचा प्रसंग आणि आपल्याला पहिलाच प्रथम विष घ्यायला आले. आता घ्या डोळे झाकून पिऊन आता नाही जायचे त्याला. कडू मळू काही असलं तर माणसं बरेच डोळे झाकून घ्यायचे. तसं विष होतं म्हणून देवाने डोळे झाकले. तिला पदार्थ टाकला. भगवान स्तनपान करू लागले. विष प्राशन केलं. देवाला विष काय करणार. मीराबाईनं विष प्राशन केलं. विष का प्याला राजाजीने भेजा पिवत मेला हाशी रे. तसं देवाला विष काय करणार. विष प्राशन केलं रक्त प्राशन केलं पंचप्राण आकर्षित केले. सांगितलं पुतना मावशीने कृष्णा सोड. सांगितलं आता तुला कायमची सोडतो. तू संकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसुदी धरा पुतणे जे विषाचे निस्तनपाने मालू आली. बाई गेली माग आलीच नाही. आता कोण जाणार. एकाने भटजीचा विष धारण केला. मागल भटजी आले. लगेच यशोदेने सांगितलं काका सांगा भविष्य. त्यांनी पाहिलं पंचांग. सांगितलं हा मूळ नक्षत्रात जन्माला आलेला. तुझ्या पुत्राशी लागलेशी मूळ. काही आईच्या मुळाला असतात. मुलगा होतो आई मरते समजायचं आईच्याच मुळाला. तुझ्या पुत्राशी लागलेशी मूळ करील निर्मूळ सर्वत्र. यशोदेने सांगितलं तुमच्या अगोदर एक गर्गमुनी आले. त्यांनी तर फार चांगलं भविष्य सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं मी सांगतो ते खरंय की गर्गाचार्याचं गणित चुकलेलं आहे. गर्ग तो चुकला गणिताशी. देवाने विचार केला माझ्या घरी येऊन माझी निंदा करतो ना. पुढचा जो पाठ होता त्याला आज्ञा केली. तो पाठ उडाला तो तोंडातच आला. होता बैसकीचा पाटू तिने घेतला उच्चाटू. जेवढे लाकडे अवजड होते चाटू लाटणे येऊन धपा धपा लागायचे. त्याने विचार केला चला आता आपल्याला जास्त दक्षिणा मिळायच्या मागे निघा. निघाल्यानंतर बाजा आडव्या यायचं. थांबा देवप्पा जय हरी करून द्या. आडव्या ठाकत बाजा पुढे. किती फजिती झाली.
आपण नेहमीच सांगतो जानवर राहिलं नाही, जानवे तुटले, पंचांग फाटली, धोतर नव्हते आता पॅन्ट सुटली, पॅन्टीवाला बामण, म्हणून आम्ही सांगतो धोतर नेसायला जा. म्हणून सांगण्याचं तात्पर्य जेवढे जेवढे पाठवले कागद वगैरे था मारी दिवाळपणे अवघी देते भगवान थोडं मोठं झाले, रांगायला लागले. रांगत असताना सर्वसामान्य लहान मुलं जसे रांगतात तसंच भगवान रांगायचे. जो तळहात होता तो असं जमिनीवर टाकायचे आणि डाव्या गुडघ्याने रांगत रांगत यायचे. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने आणि रांगत रांगत आले का दरवाज्याजवळ आले का थांबायचे. दरवाज्यात उंबरा असायचा. पूर्वी जुने जे वाडे आहेत ना त्या वाड्याला उंबरे होते. उंबरा म्हणजे मर्यादा होती. आता हे नवीन बंगल्याला उंबरे नाही राहिले, त्याच्यामुळे मर्यादा सुटली. काही खात्यात काही पेतात काही उंबरच नाही राहिलं. उंबरे गेले सडकाला, स्पीड ब्रेकर तिथं थांबावं लागत. आणि पहिले फळ्या होत्या दादा, आता फळ्या नाही, फळ्या झाल्या गावात, 2 फळ्या झाल्या. बरं दाग लागत ना. म्हणून सगळं जगाचा जो आधार आहे तो त्या उंबऱ्याचा आधार घ्यायचा. तो हा गवळ्याचे घरी उंबरा चढता टेका धरी. भगवान थोडं मोठं झाले, सर्व गोपाळांना बरोबर घेतलं, सांगितलं याद तरी याले लागे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी म्हणाला तो भरी. सर्व गोपाळ घेऊन गवळणीच्या घरी जायचे. दही दूध खाल्लं का त्या गवळणी यशोदेकडे गाधाने सांगायचे, यशोदे कृष्णाला समजावून सांग हा आमच्या घरी येतो, दही दूध लोणी खाऊन रात्रीच पळून जातो. यशोदेने सांगायचं त्याला इथं काय कमी आहे, 9 लाख गायी आहेत आमच्याकडे. बाळस गुणागुणाचे नाव घेता. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता या गोपा, तुम्ही ठाईच्या ओढाळा घे गोकुळच्या नारी. तुम्ही ज्याचा भावला चोरून ठेवता, तुम्ही इथं पुण्याचा भावला आळ घेता शाळा, तुम्ही पुण्याचा भावरा असा खटका लागतो. पुण्याचा भावना आळ घेता शाळंधारा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. अनेक प्रकारे असे गाधाने सांगायच्या. यशोदेने सांगितलं अशी बोगस गाधाने मला पटणार नाही. तुम्ही काय करायचं, रात्री चोरी करायला आल्यानंतर त्याला रात्री जागेवर पकडायचं आणि धरून माझ्याकडे आणायचं. मग काही गवळणी शिकलेल्या होत्या. एक गवळण उठली ती डबल ग्रॅज्युएट झालेली होती. त्याने सांगितलं कृष्णाला त्या आडाने गवळणीचे काय घरी जातो, माझ्या घरी ये, मी पकडून दाखवतो. तुझी आई म्हणते ना पकडू ना, ये म्हणे माझ्या घरी. देवाने सांगितलं गोपाळांना नाही, हिचा नंबर घ्या टिपून 9420 नाही 420 काय जे नंबर असेल ते 9423 नाही का, आणि पुढे 420 असे 420 गवळण नंबर होता. ते भगवान गेले तिथं ऐशे जाणवणे आहारी, त्याची घरी गेले चोरी. देवाने सांगितलं थांबा मी अगोदर जातो. शिकलेले गवळणी आपण अडकलो तर आपल्याला सगळ्याला शिक्षा होईल. भगवान आज गेले दही दूध लोणी खायचं. लगी गोपाळा नाही, डोळे झाका लागले का लगी गोपाळात. म्हणजे आपण हल्लो नाही झुललो नाही, आता आपण आलो घरच आपल्यात आलं. देवाला काय करता येणार. डोळे झाका निघाले बाहेर. भगवान सगळ्याच्या माघार राहील. हे दरवाज्यात होतीच उभी. जाताना लगेच देवाचा हातच पकडला. तुझी आई म्हणते ना पकडू ना, आज पकडला का नाही जागेवर. साधू या संतांनी देवाशी धरले मनगती. मग म्हणे आता कोंडून ठेवायचं, आपलं एकटीचं खरं धरणार नाही यशोदा माई.
अजून 2-4 गवळणी साक्षीदार लागते, एकाचं नाही जमत, साक्षीदार लागते 2-4. गडी लावली, देवाला घेतलं कोटून, गेली महिला जमा करायला. चला देवाला कोणलं मी, चला देवाला कोणलं. भगवान आता अडकली, हातून वाजायची अशी टक 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 दरवाजे वाजायचे. तिच्या नावाला कुठेतरी बाहेर गेला, आज वाजत आहे काय माझं हे का बघ हे तू घाई घाई आला, दरवाजा उघडला. ते आत गेला बरोबर देवाने कडी लावली, त्याला घेतलं कोंडून आणि गेले घरी पळून. ही गेली बाया जमा करा, चला देवाला साप पकडीला, देवाला पकडीला, देवाला पकडीला. आता काही म्हाताऱ्या गवळणी होत्या, वयस्कर गवळणी ते म्हणजे आमच्या उन्हाळे पावसाळे गेले, आमचं आयुष्य गेलं, आम्हाला सापडला नाही. हिला कसं काय सापडला? ती म्हणजे शिकलेली गवळणी, ती शिकलेल्या बाया वायाला जात नाही, नवऱ्याला कोंड येत्या. सांगा जो कोणाच्याच हाती लागत नाही तो हिच्या हाती लागणार आहे का? हा ब्रह्मविधीचा जडिता तुम्ही हा कैसा येईल हाताने गोकुळच्या. अनेक प्रकारे असे गाण्याने सांगत असताना मग त्या गवळणीने विचार केला, आता एकीला दोघीनं जायचं नाही म्हणे, सगळ्याची यशोदे गाधाने अनेक प्रकारचे ते गवळणी गाधाने सांगायचे. भगवाना खोड्या करतो, किती खोड्या सांगा, याच्या खोड्या सांगू किती, महीपत्र सिंधू आहे, कुठपर्यंत सांगू. सगळ्यांनी विचार केला, चला सगळ्याचे सगळे अवघ्या मिळवून गवळणी येते नंदाच्या, जातो आम्ही गोकुळ सोडलोनी आमच्या सुना घेऊन, हे गवाई आमाशी पाहावे ना यशोदे जाताना. सगळ्याचे सगळ्याच आल्या, मोर्चाच आणला यशोदेच्या घरावर. म्हणून हे पहिल्यापासून पद्धती मोर्चाची, कम्युनिस्टवाल्याचा मोर्चा, भाजपवालीची चर्चा आणि काँग्रेसवाल्याला खुर्च्या. हे ठरलेलं झालं आपलं ते विषय नाही. ते बरं आता तर बंदच झालं. ते काय पाथरीचं तर निवडणूकच कॅन्सल झाली, पुन्हा निवडणूक व्हायची, आपला नाही विषय. ते त्यांचं राजकारण आपला इनाकारण, पण ते मोर्चाची पद्धत तशीच. आमचे शिशी काका होते, गेला बंबी चालला मोर्चा, तसं ते मोर्चा आला, सगळ्याच महिला. यशोदेने विचार केला, ऐशे अंगता गाधाने यशोदे नैन्याने पाणी. यशोदेने विचार केला, असं एक एक जर कमी होऊ लागले आपल्याला काय महत्व लागलं, मग याला काहीतरी गुण यावा, याच्याकरता गणपती बाप्पाची उपासना केली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. सांगितलं गणपती बाप्पा याला काही गुण येऊ दे. देवाने विचार केला, चला गणपतीचा का मान आहे ना. 1 महिना भगवान कोणाच्याच घरी गेले नाही. 1 मास देवी खुडी नाही केली, पुढची तिथे आली यशोदेशी. आणि मग लगेच संकष्टी व्रत, लहान पालखी असली 1.25 किलो, मध्यम असली 1.25 पायली, मोठी पालखी असली 1.25 मन, हे मोदक केले आणले गणपतीला. काहीतरी निरंजन आणण्याकरता सांगितलं, कृष्णा इथं थांब, मी ती निरंजने विसरली घरात, बस इथं काही मांजर काही येईल. आता कृष्णाने सांगितलं इथं बोका येईल काय मांजर येईल. यशोदा गेली आणि तेवढे मोदक संपून टाकले. यशोदा आली पाहिलं, अरे इथं मोदक आणलेले होते म्हणे, एक गोलजावर बसून आला आणि खाऊन गेला. म्हणजे जाऊ दे त्याच्याकरताच केले. निराण आता काही खोबऱ्याची वाटी, गुळाचा खडा, काहीतरी नैवेद्य म्हणून आणते. थांब, घरात गेली, गणपतीलाच टाकलं पोटात. यशोदा आली पाहिलं, कृष्णाला विचारते, अरे इथं देव होता ना. सांगितलं, हा देवापाशी पुशे देव काय झाला. अनेक प्रकारे असे गाण्याने यशोदेच्या नजरेत आल्यानंतर यशोदेने सांगितलं, तुला शिक्षा, तू आता गावात राहायचं नाही. गावात राहायला का कीर्तन लांबन. अरे तुम्ही गाया घेऊन सारे
त्या रानात जायच्या. यशोदेने सांगितलं तिकडं जाऊ नका, यमुनेमध्ये फार मोठा डोह आहे, कालिया नावाचा महासर्प आहे, जवळीचं खेळा, नका जाऊ दूरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. आणि रानात गेल्यानंतर एकदा गाई फोगल्या का त्या गाईला सांगायचं वळून आणा आणि एका झाडाची सावलीला बसा. सावलीला त्या गाई बसल्या का मग त्या गोपाळाने खेळ खेळायची, विटी दांडू. विटी दांडू चेंडू लगोऱ्या नाना पारी, विटी दांडू चेंडू लगोऱ्या नाना पारी. खेळ मागे यमुने छाती. गोपाई गोपाळ गाई गोपाळ डोंगरे वनावना. हे गाई गोपाळ डोंगरे वना. गाई गोपाळ डोंगरे वना. गाई गोपाळ डोंगरे वना. त्यावेळेचे खेळ असे क्रिकेट, तेव्हाच्या ना शोध आहे क्रिकेटचा, चेंडू फळी. भगवंतांनी चेंडू फळी खेळ खेळायचा, आबक दुबक तिबक विटी दांडू अनेक प्रकारच्या. खेळू लागलो सुरकवडी माझी भोगारी हरपली. खेळू लागलो सुरकवडी माझी भोगारी हरपली. भोगारी हरपली, माझी भोगारी हरपली. खेळू लागलो. खेळू लागलो सुरकवडी माझी भोगारी हरपली. खेळू लागलो सुरकवडी माझी भोगारी हरपली. खेळ मांडीला लोकोरी. वा 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 वा, धन्यवाद. लगोरी, भवला, विटी दांडू, आबक दुबक तिबक अनेक प्रकारे मर्दानी खेळ असायचे. पण आता खेळ खेळत असताना जे लहान लहान गोपाळ होते त्यांनी सांगायचं तेव्हा आता हे खेळायचं तरी कुठपर्यंत. 12 वाजून गेले, 12ला साडी व्हायला लागली, 12:30 होत आली. मग झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या, सैदाई सगळे कामं बाजूला टाका, काम सारवणे सकळ आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणती आणा शिदोरे. तेवढ्या पुरतं निदान काम बाजूला सारायचं, कामं संपत नसते, आपण संपत असतो, काम शिल्लक राहत असतं. बहुत कामे मज नाही आला नोक, एक सारिता तो पुढे उभे एक. आजी मी टाकून आले सकाळी. जसं हे लाकडं तासणारी लोक असतात ना, ते लाकडं ताशीत असते, ते लाकडं मनात म्हणत असते तुम्ही जरी आम्हाला ताशीत असले पण शेवटी आम्ही तुम्हाला जाळणारे हे ध्यानात ठेवा. कापड विकणारे कापड कापीत असते, ते कापड म्हणत असतं तुम्ही जरी आम्हाला कातवीत असले पण शेवटी आम्हीच तुम्हाला झाकणारे हे ध्यानात ठेवा. तसं काम आपल्याला सांगत असतं तुम्ही किती पळा, तुम्ही संपणारे ना आम्ही शिल्लकणार आहे. आपण संपतो, कामं संपत नाही. मग सगळे कामं बाजूला सारायची का ज्याचे त्याच्या मानाने प्रत्येकाला काम आहेत. माणसं आपलं उभं बसलेत म्हणून कधी आठवण कधी जेवण कधी माणसाला काहीच झालेले असते. वासलं पियाला सोडलं ते काही थांबत का, जसं वर शेपून करून उधळत सुटत तसं हात आपलं का कानात वाजत शिरत माणसं. म्हणून वेळेला महत्त्व द्यायचं. 12:30 झाले आणि जो वेळेला महत्त्व द्यायचं त्याच्यावर वेळ येत नाही. देवाने सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या, भगवान मध्यभागी उभे राहिले. जे बोटं होते त्याच्यात असे लोणचं ठेवले साडीमध्ये, डाव्या हात काला ठेवला आणि भगवान हसत हसत
प्रसाद वाटतात बिभ्रद्वेनुम जटपटयोः सोंगवेत्रे च कक्षे वामे पाणव मसून कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसूरो हासयन् नर्वविश्वै स्वर्गे लोके वेशते बुभुजे यज्ञभुक् बालकेली गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल शिंके लांबविले दुरी होतो तिघाचे मी वरी तुम्ही